या विरोधामध्ये असणाऱ्या सर्व बुद्धिजीवी मंडळींच्या बुद्धीची कीव येते। सर, तुम्ही निधीच्या संदर्भातलं एक वक्तव्य केलं होतं तुमच्याकडून। त्या संदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत। महाविकास आघाडीकडून तुमच्यावर टीका देखील होते, तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील होती, कसं बघता? भारत देशातल्या नागरिकांनी मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे। अबकी बार 400 पारचा जो नारा भारतीय जनता पार्टीने आणि महायुतीने जो दिलेला आहे तो यशस्वी होताना दिसतोय। आणि म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणारे जे शिवसेनेचे उमेदवार आहेत यांना सुद्धा जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। आणि प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये कोण जादा मताधिक्य देणार अशा पद्धतीची चुरस आणि चढाओढ लागलेली आहे। आणि याच संदर्भात मी चंदगड तालुक्यामध्ये असताना एक वक्तव्य केलं होतं की कागल आणि चंदगड तालुक्या विधानसभामध्ये 90% मतदान महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना पडेल आणि जो जास्त मताधिक्य देईल त्याला निवडणुकीनंतर विकास निधी म्हणून 5 कोटी जादा देऊ अशा पद्धतीचं वक्तव्य मी केलेलं होतं। खरं म्हणजे मला या विरोधामध्ये असणाऱ्या सर्व बुद्धिजीवी मंडळींच्या बुद्धीची कीव येते की अशा पद्धतीनं विकास निधी देणं हे कायदेशीर गुन्हा कधीपासून झालं किंवा याच्यामुळे आचारसंहितेचा भंग कसा झाला? राहुल गांधीजींनी जो जाहीरनामा जाहीर केलेला आहे यामध्ये देशातल्या प्रत्येक महिलेला 1 लाख रुपये देणार, प्रत्येक ग्रॅज्युएटला 1 लाख रुपये देणार। आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा आम्ही गेल्यावेळी आम्ही किंवा कधी निवडणूक लढवत असताना आपण सांगतो ना की आम्ही विमानतळ करून देऊ, आम्ही रेल्वे स्टेशन करून देऊ। हा काय आचारसंहितेचा भंग होऊ शकत नाही, हा विकास कामाचा प्रश्न आहे। आणि ते म्हणतायत की आम्ही गुन्हा नोंद करणार आणि मोठे मोठे नेते, राज्याचे नेते यामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करताय। खरं म्हणजे मी याच्याकडे एक जोक म्हणून पाहतोय, याच्या पलीकडे याच्याकडे पाहण्याची आवश्यकता नाही असं माझं मत आहे। बैठक महत्त्वपूर्ण झालेली आहे मुख्यमंत्र्यांची, काय या नेमकं बैठकीमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत? कारण दोन्ही ठिकाणी आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघामध्ये शिवसेनेचे 2 उमेदवार उभे आहेत। यांच्या निवडणुकीच्या नियोजनासाठी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि चंद्रकांतदादा पाटील हे आज दिवसभर कोल्हापूरमध्ये ठाण मांडून होते। प्रत्येक तालुकावार त्यामध्ये असणारे नेते, त्यामध्ये असणारे पदाधिकारी यांना वैयक्तिक भेटून त्यांचे प्रश्न, काही समस्या, काही अडीअडचणी असतील तर त्या जाणून घेऊन ताबडतोब त्याचा निकाल तिथं लावून त्यांनी आज खूप मोठी बदल, म्हणजे आज या दोन्ही मतदारसंघातले दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील अशा पद्धतीचं नियोजन आज मुख्यमंत्री महोदयांनी दिवसभरामध्ये ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये जोडण्या म्हणतो त्या सगळ्या जोडण्या घातलेल्या आहेत। अनेक लोक जे विरोधामध्ये प्रचार करत होते त्यांनासुद्धा या ठिकाणी आणून बोलवून मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। आणि म्हणून या दोन्ही मतदारसंघामध्ये प्रचंड मताधिक्याने या सीट निवडून येतील अशा पद्धतीचं आज नियोजन मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे। नाही, हे बघा, निवडणूक म्हटलं आणि महायुतीची निवडणूक म्हटलं तर या सगळ्या गोष्टी होणार आहेत। आज बघितलं तर आपण प्रमुख 3 पक्ष आहेत, शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, त्याबरोबर रासपा आहे, RPI आहे, मनसे आहे। हे सगळे विभिन्न विचाराचे लोक ज्यावेळी निवडणुकीमध्ये एकत्रितरित्या प्रचार करणार असतील तर थोडेसे मतभेद पूर्वीचे आहेत ते निघणार। परंतु या सगळ्यावर आज मुख्यमंत्री महोदयांनी जसं म्हणतात ना, एक फेविकॉल का जोड आहे, टूटेगा नाही, मजबूत जोड या सगळ्यांचा करून सगळ्यांना संदेश दिलेला आहे या निवडणुकीमध्ये या सर्व उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी। नाही, त्यांनी आज मुख्यमंत्री महोदयांना आवाडे साहेब भेटलेले आहेत। खरं म्हणजे ती बंद खोलीमध्ये चर्चा झाली, काय चर्चा झाली याचा तपशील किंवा खुलासा माझ्याकडे नाही आहे। महाविकास आघाडीकडून शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांकडून प्रचार करून घेतला होता अशा पद्धतीचा करार महायुतीने केली होती। काल एका संस्थेला धारेवर देखील धरलं, कसं बघता एकूणच या सगळ्या प्रकरणाकडे? हा महाविकास आघाडीचा अजेंडा नाही आहे। या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत यांचे हे बुद्धी कौशल्य आहे, हे नेहमी त्यांची पद्धत आहे की अशा पद्धतीनं निवडणुका लागल्या। माजी पालकमंत्री, या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आहेत, त्यांचंही बुद्धी कौशल्य आहे। प्रत्येक निवडणुकीमध्ये अशा पद्धतीनं त्यांच्या अखत्यारात असणाऱ्या शिक्षण संस्था यांना वेटीला धरायचं, त्यामधले शिक्षक
त्यामधले विद्यार्थी यांना जबरदस्ती करायची, त्यांना फॉर्म दिले जातात, हे फॉर्म तुम्ही भरूनच आणायचे, तुमच्या सगळ्या नातेवाईकांना तुम्ही संपर्कच करायचा, त्यांच्याकडे तुम्ही आमचा प्रचारच करायचा, हे नेहमीच चालत आलेलं होतं. आणि यावेळी सुद्धा त्यांनी तो प्रयत्न केलेला होता. आणि तुम्ही काल पाहिलं असेल की पुराव्यासह आम्ही आमचे भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते न्यू कॉलेजच्या त्या संस्थेवर गेले. आजसुद्धा समल लोहिया कॉलेजवर परत तशाच पद्धतीचा एक प्रकार होत होता. हे खरं म्हणजे हे लोकशाहीला धरून नाही आहे. अशा पद्धतीनं शिक्षक जे शासनाचा पगार घेतात त्यांच्याकडून तुम्ही वैयक्तिक प्रचार कसा करून घेऊ शकता? जे विद्यार्थी शिक्षणासाठी तुमच्या शिक्षण संस्थे आहेत त्यांची फी तुम्ही भरमसाठ भरून घेता, त्यांना तुम्ही तुमचा प्रचार कसा करायला लावू शकता? आणि म्हणून आम्ही त्याच्यावर आक्षेप घेतला आणि काल त्यांनी संस्था चालकांनी माफीसुद्धा मागितलेली आहे. महायुतीचे उमेदवार कधी उमेदवारी अर्ज भरणार आहेत, कशा पद्धतीचं नियोजन आहे? 15 तारखेला दुपारी 12 वाजता अर्ज भरण्याचा मुहूर्त आहे. सकाळी 9 वाजल्यापासून गांधी मैदान या ठिकाणी महायुतीचे आमचे सर्व दोन्ही उमेदवारांचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हजारोंच्या संख्येनं गांधी मैदान या ठिकाणी जमून माधवा रोडवरून ही सगळी मंडळी शिवाजी पुतळ्यामार्गे येणार आहेत आणि शक्ती प्रदर्शन करून आम्ही हा अर्ज भरणार आहोत. प्रकाश आवाडे मंगळवारी आपला त्या विरोधी उमेदवाराच्या बद्दल आता तुमचे उमेदवार बोलले त्याच्याबद्दल कान उघडणी केल्याचं समजते, काय नेमकी परिस्थिती? मला लक्षात नाही आलं, परत सांगा. शाहू महाराजांच्या बद्दल चुकीचं वादग्रस्त वक्तव्य उमेदवारांनी केलेलं होतं युतीच्या, तर त्याच्याबद्दल सीएमनी कान उघडणी केल्याचं समजते, नेमकी काय परिस्थिती? नाही, मी पूर्ण वेळ CM साहेब आज आल्यापासून आत्ता ते निघाले तिथंपर्यंत मी आज त्यांच्यासोबत आहे. अशा पद्धतीची कुठलीही कान उघडणी किंवा कुठलीही घटना माझ्यासमोर तर झालेली नाही आहे. प्रकाश आवाडे मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. एकीकडे आपण दोन्ही उमेदवार ताकदीनं निवडून यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. आज बैठक देखील झाली, मात्र यांची ही बंडखोरी रोखण्यामध्ये यशस्वी आपण सगळे. मी जसं मगाशी आपल्याला सांगितलं की आज सन्माननीय आमदार प्रकाशजी आवाडे सहकुटुंब आज त्यांनी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतलेली आहे. बराच वेळ त्यांनी बंद खोलीमध्ये चर्चा केलेली आहे. कदाचित मुख्यमंत्री महोदयांनी त्यांची या संदर्भात काहीतरी समन्वयाची बातचीत झाली असेल आणि भूमिका घेतली असेल. आज जरी ते अर्ज भरतो म्हणत असतील तर ते भरणार आहेत की नाहीत, आता हे खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांना सांगता येईल, मला सांगता येईल. सीएमच्या 4 तासाच्या बैठकीमधला हा जो जोड आहे फेविकॉलचा, हा 7 महिन्यापर्यंत टिकून राहील का? हा आणखीन मजबूत होऊन जाणार आहे. हा फेविक्विक का जोडमध्ये याचा बदल होणार आहे. आणि हे सगळे लोक मोठ्या संख्येनं तुम्ही पाहिलं असेल की 8 दिवसापूर्वी वेगळी परिस्थिती होती. आज 8 दिवसानंतर अनेक कार्यकर्ते अनेक पदाधिकारी एकत्रित येऊन अनेक मोठमोठे कार्यक्रम सुरू आहेत. तालुक्यावर मेळावे होत आहेत, पदयात्रा सुरू झालेल्या आहेत, मिसळपे चर्चाचे कार्यक्रम सुरू झालेले आहेत, मिटिंग्स होत आहेत, समाजाच्या बैठका होत आहेत, संघटनांच्या बैठका होत आहेत आणि या अजून वाढत जाणार आहेत. मी सांगितलं मोदीजींना पंतप्रधान करण्याचं तिसऱ्यांदा देशातल्या नागरिकांनी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं सर्व घटक या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमच्यासोबत येतील आणि खूप चांगल्या पद्धतीनं भविष्यामध्ये 7 तारखेपर्यंत हे सगळे लोक एकत्र राहतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. दोन उमेदवार मोदींचे हात बळकट करणार असं म्हणतात, यावर काय ठोस भूमिका घेतलेली आहे आपण किंवा काय चर्चा झाली आहे? नाही, ह्या विषयावर आपण बोललो की दुसरे उमेदवार हे आमच्याच आघाडीचे एक घटक आहेत. आवाडे साहेब हे गेले 5 वर्ष आमच्यासोबत आहेत आणि म्हणून त्यांनी भूमिका जरी जाहीर केली असली तर आज ते मुख्यमंत्री महोदयांना भेटलेले आहेत. त्यांच्यामध्ये काय बातचीत झाली याची कल्पना मला नाही आहे. काहीतरी सकारात्मक तोडगा निघेल याचा मला विश्वास आहे. पुढारी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.